बाबा काय नाव आहे तुमचं? बाबाजी विठ्ठल थोरात. बरं, काल इथे एक प्रकार झाला रस्ता अडवल्याचा वगैरे, किंवा आता गावाच्या बाहेर एक दगड लावून सगळा पूर्ण गावाचे रस्ते बंद केले. तो काय प्रकार झाला? हे असे ना रस्त्याचं बळजुटीने असं इकून काढायचा. ते आम्ही काय म्हणतो तसं आहे ना, तिकून तसं तिकून जुन्या रोड तिकून मोकळे करा. हे नवीन रोड तुम्ही कुणी काही काढायला लागले, काही परस्पर काय जर कारभार करायला लागले तर जुनी रोड सोडायची, नवीन कोणी काही बसायचं. कोण काय हे करून देईन? आज कोणी कोणाला 1 इंच सुद्धा सोडित नाही. माझं नाव विजय थोरात. आता जो मला हा सांगा, आता हे जो रस्ता वगैरे थांबवलाय तुम्ही थांबवलाय ना? हो, आम्ही थांबवलेला काय आहे. प्रकार सांगा आता? कारण आम्हाला ही माहिती नव्हतं. आम्हाला डायरेक्ट पोलीस स्टेशनमधून फोन आला की असं असं तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. तर तुमची जी 7 जणांची घरातलीची नावं आहेत, सरिता मोहन थोरात, मोहन बबन थोरात, नाही सॉरी दिनेश मोहन थोरात, अनिल बाबूराव थोरात, राजश्री, अशी आमची 7 जणांची महिलांची नावं आणि सगळं आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं. तेव्हा आम्हाला माहिती पडलं की आमच्या शेतामधून रस्ता चाललेला आहे, पण त्यांची आम्हाला ना नोटीस आहे, ना आमची संमती आहे, ना काहीच नाही. मग आम्ही त्यांना विचारलं ना ग्रामसेवकांना, बाबा हा रोड चालला आहे, कुठे चाललेला आहे? तो बोलला मंदिरापर्यंत. म्हटलं मंदिरापर्यंत आम्हाला पण माहिती आहे. हे जे दिसतंय मंदिरवरती हे हां, हो. इथपर्यंत, हो. हां, इथपर्यंत म्हटलं आमची हरकत नाही. धार्मिक याच्यासाठी आमचाही विरोध नाही, आम्ही देतोय म्हटलं परवानगी. पण त्याच्यानंतर हा खाली ओढला त्यांनी रोड, म्हणून आम्ही हरकत घेतली. बाबा आमची तुम्ही घेतली का परवानगी, की संमती घेतली काय? नाही, आमच्याकडे ग्रामपंचायतीची नोंद आहे. मग त्याच्यानंतर आम्ही सूत्र हलून सगळीकडे पेपर वगैरे पाठवले, तर ते बघितले आम्ही. मग आम्ही ग्रामपंचायतीला लेटर दिलं, सगळ्यांना लेटर दिलं. त्यांनी आम्हाला कुठलेच लेटर द्यायला तयार झाले नाही. मग त्याच्यानंतर सांगतो, त्याच्यानंतर आम्हाला लेटर दिले नाही. मग त्याच्यासाठी आम्ही त्यांना माहितीचा अधिकार पाठवला ग्रामपंचायत. मग त्या ग्रामपंचायतीच्या माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी आम्हाला याच्यात लिहून दिलेलं सगळं. यात काय दिलंय? माहिती उपलब्ध नाही असं लिहिलंय का? हां, सदर रस्त्याबाबत ठराव उपलब्ध नाही. सदर कामकाजाचे निविदा, नकाशे मंजुरी प्रत माननीय उपअभियंता हे बांधकाम उपविभागात कार्यालयात यांच्याकडे उपलब्ध आहे. हे त्यांचं उत्तर आलं ग्रामपंचायतीला. ओके, हां. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हा जो ठराव दिला, त्या ठरावामध्ये कुठेच नोंद नाही, काय नाही, पेन्सिलीची नोंद आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही संमती पत्र नाही, काही नाही, कोणाचीच नाही, काही नाही. याच्यामध्ये किटून रस्ता कुठे चालला याची नोंद नाही, काहीच नाही. ओके, किती मीटर बांधणार आहे असं वगैरे काहीच नोंद नाही. याला आम्ही चॅलेंज केलं. मग त्यासाठी सगळीकडे पाठवलं, विचारणा केली, BDOंना, तहसीलदार साहेबांना, जिल्हा परिषदला, सगळ्यांना. बोला बोला. त्याच्यानंतर मग आम्हाला जिल्हा परिषदेने अजून लेटर दिलं ग्रामपंचायतीने की रस्ताचा बांधकाम, रस्ता बनवण्याचं थांबवण्यात आलेला आहे. म्हणजे ग्रामपंचायत हे सांगितलं का रस्ता थांबवा वगैरे असं? थांबवलेलं आहे. हे आम्हाला लेटरवर लिहून दिलेलं आहे की आम्ही ठेकेदाराला रस्ता थांबवण्यात तुम्ही आलेला हरकत केली म्हणून त्यांनी रस्ता थांबवला? थांबवला. हा, मग पुढे हे चालू झालं कसं? मग पुढे आता आम्हाला समजलं नाही काय. त्याच्यानंतर डायरेक्ट 22 तारखेला आम्हाला व्हॉट्सअपवरती लेटर येत आहे की बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त घेऊन रस्त्याचं काम चालू करण्यात येत आहे म्हणून. ओके. म्हणून मग आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो. बाबा नक्की काय मॅटर आहे. आम्ही आमच्या लेटर द्यायला गेलो, पण पोलीस आमचे कुठले लेटर घेत नाहीत. याच्या अगोदर पण आम्ही असं म्हणणं आहे, हा जो रस्ता होतो याच्यात तुमचं क्षेत्र जाते, बरोबर, जे की इथून खाली क्षेत्र तुमचं आहे. हा बरोबर. हा, आणि त्या ठिकाणी तुमची संमती घेतली नाही म्हणून तुमचा रस्ता थांबवला. बरोबर. ओके. काल काय काय घडलं इथं मग? काल नाही, 22 तारखेला. 22 तारखेला काय झालं? सर्कल अधिकारी आले होते, मंडळाधिकारी आले होते. थोडं जवळ पकडा. त्यांनी पाहणी केली. त्यांना पाहणी केल्यानंतर ते म्हटले आम्हाला स्पॉटवर जायचं. मग स्पॉटवर पाहिल्यानंतर मी तहसीलच्या ऑर्डरचं लेटर दाखवलं त्यांना. मग त्यांनी काही शेवटी तहसीलच्या ऑर्डरचं लेटर बघितल्यानंतर त्यांनी खाली हे म्हणले इकडे तिकडे फोन केले. फोन करून त्यांनी इकडे तिकडे माहिती मिळाली. त्यानंतर मग त्यांनी इकडे तिकडे थोडं बघितलं आणि मग माहिती आहे तिकडं तहसीलला फोन केला. फोन केल्यानंतर तहसीलने काय उत्तर दिलं त्यांना माहिती. त्याच्यानंतर तहसीलच्या नंतर म्हणजे 2 दिवसांनी येऊ आम्ही म्हणले. पण काल इथे फार म्हणजे 22ला फार वाद झाले. ते कशाहून झाले? आता हेच काय बोलले म्हणले ही मालकी हक्कीची, तर याच्यातून आम्ही रोड कोणाला मोबदला दिला. आमचं मागणी अशी आहे, रस्त्याच्या ह्याच्याबद्दल आमच्या तर त्याला मोबदला आम्हाला द्यावा. तर ते म्हणले हे मोबदला कोणाला देता येत नाही. आता समजा मला काय, आमच्या जर सगळ्या शेती जर रस्त्यामध्ये घातली तर आम्हाला जमीन राहिली किती? ह्या 5 ठिकाणी जातात आहेत. हां, कारण मंदिराला हे जे आमचे गेले सामायिक जमीन होती त्याच्यामध्ये गेले की आम्हाला सांगितले होते की अर्धे पैसे मंदिराला जाऊन दे, अर्धे पैसे तुम्हाला देणार. आज तागायत आम्हाला पैसे दिलेले नाहीत. म्हणून मग जागा ही तुमचीच आहे? हां, सामायिक आहे. त्यातमध्ये आमचे 25% आमचा, त्याच्यात सगळं 25% हिस्सा आहे.
मग त्यात तुम्हाला पैसे नाही दिले? नाही दिले अजूनपर्यंत. त्यांना 100 वेळा मागणी केली, फोन त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट अर्धे केला. पैसे तुम्हाला देऊ, अर्धे पैसे मंदिराला वापरू, असं कोणी वजन करतं. हा, काय आम्हाला दिलं त्याच्यानंतर म्हटलं इथे चालली आमची जमीन चालली. हा रस्ता जर तुम्ही पुढे पाहिला तर कुठेही हा कोणाच्या फायद्यासाठी नाही आहे. दळणवळणाचं जे ते सांगतात सामाजिकरित्या जातो ते जात नाही. हा जो जातोय हा जर रस्ता झाला तर किती लोकांना फायदा आहे? हा बंगलेवाल्यांनाच फायदा आहे फक्त. फक्त इथे 1-2 बंगले दिसत आहेत. जे नवीन बांगले ज्यांना शासनाकडून पैसे मिळालेले आहेत त्यांनी करोडो रुपये, त्यांना फायदा आहे. नमस्कार, मी राजेंद्र शांताराम थोडा, याच गणेशवाडी वस्तीतील एक रहिवासी आणि ग्रामस्थ आहे. सवाल असा उपस्थित होतोय की हे म्हणतायत रस्ता रस्ता रस्ता, हा नक्की कोणासाठी चाललेला आहे हा प्रश्न पडलेला आहे. आणि या रस्त्याचा 4-5 लोकांनाच एक मोजका फायदा होण्यासारखं दिसतंय. ते कसं? कारण आतमध्ये मी राहायला माझं एक घर आहे, तिथं आज अशी परिस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे की जर मयत पडली उद्या माझ्या वडिलांची तर ती मयत बाहेर पडू शकत नाही, किंवा एखाद्या जर पेशंट जर हॉस्पिटलला पोचवायचं म्हणलं तर ॲम्ब्युलन्स गाडी येऊ शकत नाही. तर ही परिस्थिती पाहता मला तरी वाटतं शासनाने या गोष्टीचा मोजक्या लोकांचा विचार न करता आमच्यासारख्या काय म्हणे स्पष्ट बोला ना. जे बनायचं ते स्पष्ट बोला. फरजबंदीप्रमाणे रस्ता व्हावा आणि आम्हाला याच्यातून या रस्त्याच्या कचाट्यातून मुक्त करा. आता जसं की यांनी सांगितलं हा जो रस्ता आहे बंगल्यावाल्यांसाठी होतोय वगैरे, हा काय प्रकार? म्हणजे हा रस्ता जर खाली गेला तर वाढीत जात नाही का मग? अहो, हा रस्ता वाडीतून जातोय पण आम्ही आतमध्ये राहतोय, हा रस्ता आमच्या घरापर्यंत येत नाही ना, हा बाहेरूनच चाललेला आहे. ओके. आम्हाला फायदाच नाही ना त्याचा काही. आमची जर मयत जर बाहेर पडू शकत नसेल तर हा रस्ता नक्की कुणासाठी, हा सवाल उपस्थित होतोय ना. जशी फरजबंदी काल जर बाईट मध्ये एक आधी दिसलं तुमच्या 22 तारखेच्या की त्या ठिकाणी हा रस्ता अगदी जुना रस्ता आहे वगैरे, मग अहो, जर हा जर स्वातंत्र्यपूर्वातला जर रस्ता असेल तर या रस्त्याची नोंद व्हायला आता एवढी वेळ का लागली, तेव्हाच नोंद का झाली नाही, हाही सवाल उपस्थित होतोय ना. हाही सवाल उपस्थित होतोय की नाही, की जर हा जुना रस्ता आहे तर मग तेव्हाच नोंद व्हायला पाहिजे होती ना. जुना रस्ता हा असा होता. ओके, मंदिराच्या बाजूने होता. आमची काही हरकत नाही तिकडे. इथून डायरेक्ट फरजबंदीने खाली उतरतो. आणि 4/14 हा सामायिक उतारा आहे आमचा आणि त्याच्यात आमची 25% जमीन आहे. आम्हाला तिथं पण आम्ही आडवं गेलो नाही, आम्हाला त्यांनी विचारलं पण नाही का इथून रस्ता करू का नको करू. बरं, आता तुम्ही हा बायपास हायवेला मिळवला तर बायपास हायवेला सर्व्हिस रोड पाहिजे का नाही पाहिजे. यांनी सर्व्हिस रोडला ज्या बाजूला जमीन आहे त्यांनी ना हरकत दिलेली आहे, सर्व्हिस रोड नाही होणार, माझी जागा आहे. मग तिथं तुमची जागा आहे तर इथं पण आमची जागा आहे. मग त्याच्यामुळं आमचं म्हणणे आहे तुम्ही 4/14 आणलं आहे तर 4/14 सरळ खाली जाऊ द्या, बरोबर का ना. आणि घर तिथं रस्ता, विरोध केलेला नाही. घर तिथं रस्ता फरजबंदीप्रमाणे घर तिथं रस्ता होणार, काय हरकत नाही आहे. रस्त्याला आमचा विरोध नाही, आम्ही रस्त्याला विरोध करत नाही. रस्त्याला आमचा विरोध नाही. रस्ता त्या मंदिरासाठी तसा रस्ता पण फरजबंदी खाली मिळवता. जे फरजबंदी अतिक्रमण मला का नाही शेतातून न्यायचा रस्ता एवढा उभपैकी असं सर शेवट नाही. पण ऐका ना, हा रस्ता मंजूर कुठून आहे तुम्हाला माहिती आहे? अहो याची आम्हाला हा, काहीच पुणे पेपर वगैरे नाशिक आम्ही आम्हाला मागून त्यांनी पेपर काही काहीच दिलेलं कळवलेलंच नाही, नाही. पेपर दिलेले नाही काहीच आम्हाला. ना आमची सही घेतली ना काही त्याचा बोर्ड नाही कुठं काय हो. काम चालू झालं आहे त्याचा बोर्ड कुठं किती मग याचा सांगायसाठी याचा बोर्ड लावायला पाहिजे होतं, इथून जातो इथं लोकांना कळायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे, काही आहे काय त्याचा प्रकार. नाही, पण असं म्हणतात लोक की हा फार जुना रस्ता आहे मग- पूर्वीचा. मग फरजबंदी जुनी आहे का हा रस्ता जुना आहे. मग काय असतं फरजबंदी शासनापासून चालत आलेली आहे ना. हो. आता नवीन तर नाही केलेले, पण आमचा हा आता काय झालं असं आपलं पडीक पडत चाललं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यातून वैवटी वर येतं, पण याला काही नोंद नसते त्याच्यामुळे. आता जर तुम्ही त्याच्यावर जर ग्रँड टाकायला लागले तर आमची जाणारच नाही याच्यात ना. आता समजा तुम्ही सांगा हे लगद आहे, इथून ते इतर आम्ही जर खोलली तर आमचं शेतकरी इथं येईन का नाही. बरोबर. तर त्याच्यानंतर ही वर्क ऑर्डर आहे जी कामाची, याच्यामध्ये अमाऊंट आहे, सगळं ठेकेदाराचं नाव वगैरे सगळं आहे. इस्टिमेट काय त्याचे कागदपत्र आम्ही मागून काहीच समजा नाही. आम्हाला काहीच भेटत त्याच्यानंतर मध्ये याच्यामध्ये 7 नंबरमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे, काम सुरू करण्यापूर्वी
काय काय लागते, काय काय त्यांनी बोर्ड लिहायला पाहिजे, कुठून रोड चाललाय, काय बरोबर, चाललंय. अगदी, अगदी. आजपर्यंत त्यांनी इथे बोर्ड लावलेला नाही. जर स्टार्टिंगला जर त्यांनी बोर्ड लावला असता तर आम्ही या मंदिराचा पण रस्ता होऊन दिला नसता ना. कारण तुम्ही पुढे कसे चालले, आम्हाला सांगता मंदिरापर्यंत चाललाय रस्ता, मग पुढे कुठे तुम्हाला चालले? सांगितलं की रस्ता फक्त मंदिरापर्यंत मंदिरापर्यंतचा आहे. रस्ता आणि हे जबरदस्ती काम चाललंय हा. असं नाही म्हणायचं. आम्हाला जेव्हा 13 तारखेला जेव्हा अर्ज गेल्याच्या नंतर आम्हाला पोलिसांना बोलवण्यात आलं, तेव्हा मला ग्रामसेवकांनी पण हे सांगितलं की त्यांनाही मंदिरापर्यंतच रस्ता जाणार. सरपंचबाईंनी पण सांगितलं मंदिरापर्यंत जाणार. ठेकेदाराला आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त मंदिरापर्यंत रस्ता जाणार. मग हा पुढचा प्लॅन कधी झाला आणि कसं झाला मग? ते तर आम्हाला समजत नाही ना. कळलंच नाही आणि मंदिरापर्यंत यायचं नंतर हे मग डायरेक्ट त्यांनी पोलीस बंदोबस्त मागितला आणि डायरेक्ट हुकुमशाही करून, गुंडशाही करून हा रस्ता त्यांना इथून न्यायचा होता. आतापर्यंत हा रस्ता आम्ही अडवलेला नाही, काय हे नाही. सगळं कोण लोकांचं गावातले स्थानिक लोकांचे प्रतिनिधीच असणार ना, दुसरं कोण असणार आहे प्रतिनिधी बरं? लोक गणेश ज्या लोकांनी निवडून दिला असेल समजा, किंवा बाहेरचे आमच्या गायचे असतील काहीतरी, त्या लोकांनीच. आता हा आमचं क्षेत्र आहे, आम्ही याच्यावर काही करू शकलो असो, आम्ही त्याच्यावर काही बांधकाम केलं नाही, काय नाही. गावकऱ्यांना येऊन दे, जाऊन दे, आम्ही रस्ताही बिलकुल अडवला नाही. पण ह्या इथे त्या लोकांनी 22 तारखेच्याच रात्री डंपरने आणून 1:30 वाजता रात्री मोठे आता मोठे हे जे दगड. रस्ते, हे सगळं जे बंद केले म्हणजे हा. रस्ते जे गावातले आहेत ते सगळे बंद केलेत. बरोबर आहे. हायवेला बंद केले, समोर इकडनं बंद बरोबर केलं. तर हे कोणी बंद केलंय मग? हे काही गावातल्याच लोकांनी बंद केलं नाही. ज्यांना इकडून हा. पुढे पुढे आता ज्यांच्या घरासमोर समजा हे पडलेले आहेत त्या लोकांना तर माहिती असणार ना की आमच्या घरासमोर त्यांनीच केलं. एवढे मोठे दगड पडले, तर त्यांना माहितीच असणार आहे. आता ह्या मॅटरमध्ये माझ्या आईला पॅरालिसिस अटॅक आला मागच्याच वेळी. आम्ही KM मध्ये होतो, त्यानंतर आमचे वकील जाऊन त्यांना 15 तारखेला तहसीलदार साहेबांना भेटला, त्यांनी आमच्या फेअरमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता आमची शनिवारी कालच्या आमची डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट होती, पण आम्हाला गाडी काढता न येत्यामुळे आम्हाला डॉक्टरकडे जाता नाही आलं. म्हणजे याला जिम्मेदार कोण आता? मग मग तुमची गाडी आता आतमध्ये अडकलेली आमची गाडी आहे. बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या बरोबर ज्यांना माहित होतं त्यांनी ज्यांना माहिती आहे गाड्या- त्यांच्या गाड्या त्यांनी बरोबर बाहेर लावल्या. हो. आमची गाडी आतमध्ये लागलेली आहे, आणि यांनी सगळं बंद केलंय. त्यांनी बंद केलेलं आहे. म्हणजे यांना माहिती होतं म्हणून त्यांनी त्यांच्या गाड्या रोज ज्या आतमध्ये लागणाऱ्या त्याच गाड्या कशा त्या दिवशी बाहेर गेल्या. आणि समजा जर सरकारी नियमाप्रमाणे फरजबंदी, तर ती फरजबंदी सर्वांची असते. तिथं मुरुम टाकायची काय गरज होती यांना रस्ता अडवायची? किंवा ज्या रस्त्याची नोंद आहे डांबऱ्याची ग्रामपंचायतला, तिथं पण त्यांनी बंद केले. मग याचा ग्रामपंचायतने येऊन पाणी करून त्यांनी खुल्ला करावा, असं आमची मागणी. सर्वे करताना त्यांनी दाखवला की वरती मंदिरापर्यंत झालेला आहे. तुम्ही जे दाखवता हे हा. इथेपर्यंत ना? ओके, हा. त्याच्यामध्ये पण कोणत्या शेतकऱ्याची संमती घेतली नाही. तो पण 4/14 आम्ही 25% भागीदारी आहे, तरी आम्हाला विचारणा नाही केली, काय नाही. तरी आम्ही त्यांच्यासाठी काही बोललो नाही. ठीक आहे, मंदिरासाठी होतोय, धार्मिक आहे, सगळ्यांचा भलं हो, त्यासाठी आम्ही विरोध नाही केला. पण तो तिकडनं सर्वे करताना तुम्ही वेगळा करता आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली उतरताय. खाली उतरताना आम्हाला माहीत नाही, काय नाही, आमची संमती नाही, आम्हाला माहिती पण नाही, आम्हाला नोटीस नाही, काही नाही. डायरेक्ट पोलीस येऊन लेटर दाखवते आम्हाला की बाबा आम्ही इथून रस्ता करणार आहे डायरेक्ट. म्हणजे हुकुमशाही धुंडुकशाही करून की पोलीस डायरेक्ट घेऊन यायचं, म्हणजे आम्ही कोणी विरोध नाही करायचा. आणि 12 तारखेला आमच्याशी वाद घालतात. 13 तारखेला सकाळी ग्रामपंचायतीचं लेटर जाते तहसील साहेबांना. 13 तारखेला तहसील साहेबांचं लेटर जाते पोलीस स्टेशनला की यांना बंदोबस्त द्यावा. एवढ्या क्विक सर्व्हिस कशी काय या कामासाठी? ओके, मग एका दिवसात सगळं हे झालेलं आहे. बापरे. आम्ही त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स मागतो, आम्हाला कोणी डॉक्युमेंट्स देत नाही, काय नाही. पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशन आम्हाला कुठले आमचे लेटर घेत नाही, काय नाही. पोलीस स्टेशनला आम्ही 9 तारखेला अर्ज द्यायला गेलो, तेव्हा नाही घेतला. 22 तारखेला अर्ज द्यायला गेलो, तेव्हाही नाही घेतला. म्हणजे पोलीस स्टेशन आमचा कोणताच अर्ज घेत नाही की काही नाही. आम्हाला विश्वासात घेत नाही की आम्हाला कोणी सांगत नाही, काय नाही. म्हणजे आम्ही गरीब माणसं, आम्ही किती हे करायचे. आता तुम्हाला सांगितलं ना, 4/14 आम्ही, 4/5 आम्ही, पुढे गेलं की 5/24 आम्ही, 5/35 आम्ही, 5/36 आम्ही. म्हणजे एकाच शेतकऱ्याची हे लोक किती जमीन ॲक्वायर करायच्या गोष्टी करतात आहेत. म्हणजे आम्ही एवढे करोडपती तर नाही की कोण नाही की आमची की आम्ही एवढे करोडपती नाही आहेत की आमची एवढी सगळी आम्ही जमीन द्यायला पाहिजे म्हणून. आम्ही एक सामान्य शेतकरी आहेत. त्यात माझा भाऊ वारून 2 वर्ष झाले. आईला पॅरालिसिस अटॅक आहे. आम्हाला दर 5 दिवसांनी आम्हाला तिथे डॉक्टर सावकर निरुपसरला डॉक्टर साकोरे त्यांच्याकडे घेऊन जायला लागते. आता कालच्या शनिवारी जाता नाही आलं कारण सगळे रस्ते अडवल्यामुळे. आता आम्ही काय करायचं? ठीक आहे, आमची परिस्थिती, उद्या जर चुकून कोणाला काही झालं तर ॲम्ब्युलन्स तरी येऊ शकते या गावामध्ये.
म्हणून आमचं हेच मान्य आहे, जी आहे ती फरसबंदी जी आहेत आम्ही तहसीलदारांना अर्ज करतो आहे की बाबा जे आहे जे पहिल्यापासून तुम्ही जसे म्हणता स्वातंत्र्य काळापासून जे आम्ही तेच म्हणतो ना त्यावेळेपासून शासनाचेच आहेत ना ते. जर ते शासनाचे जर तुम्ही रोड चालू केले तर हा एवढा खर्च करण्याची गरजच नसती भासली जर चालू झाले असते फरसबंदीचे रस्ते. तर शासनाचा एवढा तुमचं पैसे क्षेत्र होता आहे, याच्यामध्ये यांचं पण एक आहे ना, तुमचं पण एक हे आमच्या सोबतच आहे. तुमचं म्हणजे यांचं आहे, त्यांचं आहे. यांचं आहे. हे सगळ्यांचा विरोध आहे तुमचा असं म्हणतो. तुम्हाला काहीच न विचारता ऑन दी स्पॉट यांचं यांचे घ्या. यांची पाहिजे यांचं जास्त आहे. ये इकडे. बोला तुमचं काय म्हणणं आहे, बोला ते घ्या. अहो हा जो रस्ता आहे हा आता आम्ही समजा वहिवाटीसाठी गाड्या बिड्या जातात म्हणून काय कायम स्वरूप नाही. प्रेमापोटी मूळ जो रस्ता तो तिकडून नाही फरसबांधीचा आहे काय तो रस्ता मोकळा करून द्यावा त्यांनी. ओके. आलं का लक्षात? आज यांनी घर बांधलं. आम्ही घर बांधलं तर आमचे आहे ना असे 4 ठिकाणी आम्ही कसं आणलं आम्हाला माहिती. इकडे माल वाहून खाली नेले पाय चला आमच्या घरी पाय कसं बांधलं असेल आम्ही ते आम्हाला रस्ता सुद्धा नाही ते घरी जायला गाड्या लावता येत नाही आम्हाला पुढं. आमच्या मुलीचं गाडी घेऊन आमच्या गाडी लावायला जागा नाही आमच्याचं. यांनी फरसबंदीमध्ये अतिक्रमण केले आणि शेतकरी ज्यांची मालकी हक्काची जागा आहे त्याच्यातून रस्ते चालू करायचे. हक्कांचा नाही आहे. मग तुम्ही जर शासन म्हणते घरती जर असता आणि बावनकुळे साहेब महसूल मंत्री त्यांचा नियम आहे ना फरसबंदी पानमन शेत रस्ते शिवार मोकळे करायचे ते मग मोकळे करा ना. तुम्ही जर खाजगी मालमत्तेतून रस्ते नाही आणणार तर कुठं खाजगी मालमत्तेतून रस्ते द्यायचे यांना. आमची 5 जागी आणि ह्याच बाबतीत आमची 5 जागी जमीन जाते. एवढे आमचं क्षेत्र मोठं नाही की जिथं तिथं आम्ही यांना रस्ते द्यायला. बाकीच्यांचे वाडीतल्या किती जणांचे असे किती जाते क्षेत्र त्यांनी दाखवावा. मग आमचं हेच म्हणणे आहे का यांनी फरसबंदीतून रस्ते न्यावे आणि मालकी हक्कातून रस्ते नेऊ नये.